लखे ज्याच्या तो मर्द मराठा, तेज माती चमकते ज्याच्या तो मर्द मराठा। लोकाभिमुख कार्य, लोकनेते म्हणून ओळख आणि जनसामान्यात मिसळणारे व्यक्तिमत्व म्हणून माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी सामाजिक व राजकीय जीवनात कार्य सुरू ठेवले आहे। ज्यांनी आपल्या वैचारिक दृष्टिकोनाशी कटिबद्ध राहताना पनवेल नगरीचा विकास हेच धैर्य अंगीकारले आणि त्यातूनच त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूच्या अष्टसूत्रीमुळेच सामाजिक कार्याचा नवा आदर्शवादी अध्यायच सर्वांसमोर मांडला गेला आहे। शेकाप पक्षात आपल्या राजकीय कार्याची सुरुवात करताना कोणत्याही पदाशी निगडीत न राहताही किंवा कोणत्याही बड्या व्यक्तीचा पाठिंबा नसतानाही केवळ जनाधाराच्या जोरावर आणि खासदारकीच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीत विजयी झालात। लोकांमधील तांड्या संपर्कामुळेच लोकनेता म्हणून तुमचे व्यक्तिमत्व नावारूपास आले। जनसामान्यांमधील आपली विश्वासू प्रतिमा हीच आपल्या यशस्वी वाटचालीसाठीची प्रेरणा ठरली, ज्यामुळेच समाजातील प्रत्येक स्तरातून आपल्या कार्याची दखलही घेण्यात आली। शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकी पेशापर्यंतचा आपला खडतर प्रवास इतरांनाही प्रेरणादायीच आहे, ज्यातून समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळवून देण्याची आपली धडपड आजही विविध माध्यमातून सुरू आहे। रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप आणि गणवेशाचा वाटपाचा उपक्रम, गोरगरीब मुलांना शिष्यवृत्तीसाठीचे आर्थिक सहाय्य, दुर्गम भागातील शाळांना मदत तसेच रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपण सुरू ठेवलेले शिक्षणाचे हे कार्य अतुलनीय आहे, ज्यातूनच चांगाकाना विद्यालयाची निर्मिती व स्थानिक स्तरावरील मुलांना उच्च शिक्षणाची निर्माण झालेली दालने आपल्या शैक्षणिक योगदानाची साक्ष देत आहेत। राजकीय क्षेत्रात वावरतानाही आपल्या वैचारिक दृष्टीशी कटिबद्ध राहून प्रवाहाच्या विरोधात आपण घेतलेले राजकीय निर्णय आपल्या कुशल राजनेतापणाची ओळख करून देत आहेत। म्हणूनच कोणतेही राजकीय वलय नसताना बॅरिस्टर अंतुले यांच्या विरोधातील विजय आणि 1999 साली दिवंगत दिवा पाटील यांच्यावर निवडणुकीत मिळवलेला विजय आपल्या राजकीय ताकदीची जिवंत उदाहरणे ठरत आहेत। तसेच वाजपेयी सरकार विरोधातील आपण घेतलेल्या निर्णायक विचारांनी जातीयवादी पक्षाविरोधातील आपले विचार किती प्रखर आहेत याची जाणीव प्रत्येकाला करून गेले। याशिवाय शेकाप पक्षाच्या पनवेलमधील विस्तारामधील आपले योगदान व त्यानंतर काँग्रेस पक्षात कार्यरत राहताना आपल्या नेतृत्वात विजयाला घातलेली गवसणी कुशल राजनेत्याची खरी ओळखच घडवत आहेत। सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील आपल्या योगदानामुळे अनेक लोक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ देखील उपलब्ध झाले आहे, ज्यातूनच दरवर्षी आयोजित होणारा मल्हार महोत्सव पनवेल शहराची सांस्कृतिक ओळख करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदानच देत आहे। याशिवाय राजीव गांधी कबड्डी स्पर्धेचे आयोजन, मॅरेथॉनच्या आयोजनातून स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची आपली वृत्ती सर्वांसमोर मांडत आहे। तसेच रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सची उभारणी तर खऱ्या अर्थाने आपल्या सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाला नवी उंची प्राप्त करून गेला आहे। कोणत्याही घटकाला मदत करण्याची आपली वृत्ती, सामाजिक कार्यांमध्ये आपले योगदान, आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग यामुळे जनसामान्यांचा आधार म्हणून आपली ओळख आहे। याशिवाय स्वतःच्या शैक्षणिक संस्थांमधून व स्वतःच्या उद्योगातून बेरोजगारांना दिलेली मदत जनसामान्यांचा कैवारी म्हणून आपल्याला प्रतीत करत आहे। प्रकल्पग्रस्तांसाठी केलेली आंदोलने, सिडको, जैनपेटी विरोधातील एल्गार तसेच वेळप्रसंगी स्वकीयांविरोधात जाण्याच्या आपल्या वृत्तीमुळेच प्रकल्पग्रस्तांचा आधार म्हणून आपल्याकडे बघितले जात आहे। याशिवाय राजकीय महत्त्वाकांक्षेला तिलांजली देताना अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांना आपल्या नेतृत्वाखाली न्याय मिळवून देण्यासाठी केलेली आंदोलनही उल्लेखनीय ठरली आहेत। खडतर जीवन प्रवासातून आपण उभे केलेले हे साम्राज्य अनेकांसाठी छत्रछाया बनले, ज्यात सामावणारी प्रत्येक व्यक्ती आपणास गुरुवर्य स्थानी मानत आहे, ज्यामुळेच आपण दिलेल्या योगदानामुळे असंख्य लोकांनी आपणास गुरुस्थानी मानले आहे। राजकारण हे राजकारणाशी निगडीत ठेवताना
प्रत्येकाशी सलोख्याचे संबंध हे आपल्या स्वभावाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून प्रत्येक राजकीय पक्षाशी आपली असलेली जवळीक आपल्या मनमिळावू व्यक्तिमत्वाचे दर्शन प्रत्येकालाच घडवत आहे. आपल्या व्यक्तिमत्वाच्या याच वैशिष्ट्यामुळे अनेकांचे आशास्थान म्हणून आपणाकडे पाहिले जाते. अशा या कर्तबगारी कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाला जन्मदिवसाच्या लक्ष शुभेच्छा.